हॅलो मैत्रिणींनो, वेलकम. थँक्यू सो मच. आज तुम्ही या मीटिंगमध्ये जॉईन झालेला आहात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आपल्या या देवी मेडिटेशनच्या सेशनमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. तुमच्यापैकी बऱ्याच जणी माझं हे सेशन लाईव्ह सेशन पहिल्यांदाच अटेंड करत असतील. सो तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही पहिल्यांदा सेशन अटेंड करत आहात तर चॅट बॉक्समध्ये एक टाईप करा, म्हणजे मला कळेल की कोणी कोणी आहे तुमच्यापैकी जे पहिल्यांदाच सेशन अटेंड करत आहेत. येस. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रश्मी, विनया, दीपा, ज्योती. ओके, देयर सो मेनी ऑफ यू. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच. ॲश हुडके, प्रांजली, पद्मजा पाटील, वेलकम. येस. ओके. तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओ तुम्ही ऑन करू शकता सो दॅट मला कळेल की कुठलं नाव कुणाचं आहे. राईट. सो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओज ऑन करा. ग्रेट. थँक्यू सो मच. सो अशा बऱ्याच जणी आहेत की ज्या पहिल्यांदा हे लाईव्ह सेशन अटेंड करत आहेत. त्यांच्यासाठी मी माझी एकदा ओळख करून देते तुम्हाला. मी डॉक्टर मैथिली सावंत. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि 2006 पासून मी फिजिओथेरपीची क्लिनिकल प्रॅक्टिस करते आहे कांदिवली, मुंबई येथे. आणि त्याचबरोबर गेल्या 2 वर्षापासून मी फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच म्हणून काम करते आहे. मी स्त्रियांना त्यांच्यातल्या चैतन्यमयी अशा डिवाइन फेमिनिन एनर्जीशी कनेक्ट करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं हे शिकवते. माझ्या स्वतःबद्दल बोलायचं झालं तर फेमिनिन एनर्जी या कॉन्सेप्ट बद्दल जेव्हा मी शिकायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, मी इतके दिवस जे जगत होते काहीतरी वेगळंच होतं आणि हा कॉन्सेप्टच एंटायरली वेगळा आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की माझी मलाच स्वतःला नव्याने ओळख झाली. आणि त्याच्यामुळे झालं काय, तर अर्थातच चहूबाजूंनी मी प्रेम आकर्षित करू शकते आहे माझ्या आयुष्यामध्ये. माझ्या रिलेशनशिप्स बेस्ट झाल्या त्याच्यामुळे. त्याबरोबर माझ्यावर मी काम करायला सुरुवात केल्यामुळे माझ्या करिअरमध्ये मला फायदा झाला अर्थातच. आणि त्याचं बाय प्रोडक्ट म्हणजे डेफिनेटली माझे फायनान्सेस त्याच्यामध्ये वृद्धिंगत झाले. आय स्टार्टेड अट्रॅक्टिंग वेल्थ टू, दॅट इज अ बाय प्रोडक्ट. ओके. सो हा सगळा फायदा मला झाला आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की हा कॉन्सेप्ट इतका पॉवरफुल आहे, या गोष्टी इतक्या पॉवरफुल आहेत, तर त्या गोष्टींबद्दल आपण लोकांना म्हणजे स्पेशली स्त्रियांना एज्युकेट केलं पाहिजे, हे नॉलेज स्प्रेड केलं पाहिजे. आणि त्याकरता मी आता गेल्या 2-3 वर्षापासून त्या संबंधीचे व्हिडिओज बनवते आहे, लेख लिहिते आहे. आणि आय एम शुअर तुमच्यापैकी बरेच जण फेसबुकवरून या सेशनमध्ये आलेले आहेत. सो आय वेलकम यू. थँक्यू सो मच. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी खूप खूप आनंदी आहे, आभारी आहे. थँक्यू सो मच. सो आज या सेशनमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आहात. तर या सेशन बद्दल थोडंसं सांगते. हे मेडिटेशन सेशन असणार आहे आणि याकरता याचा बेस्ट एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जमिनीवर बसू शकता. ठीक? ते अर्थशी कनेक्शन जेव्हा होतं ना त्यावेळेला त्याचा अजून जास्त फायदा होतो असं मला वाटतं. सो तुम्ही ते करू शकता. जर तुम्हाला काही कारणास्तव जमिनीवर बसणं शक्य नसेल, घरातल्या फ्लोअरवर, ओके, सो ते शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीत बसू शकता, पण तुमचे पाय जमिनीला टेकावेत ही विनंती आहे. ठीक? आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत माझं बोलणं तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावं याकरिता तुम्ही हेडफोन्सचा वापर करावा असं मी तुम्हाला सुचवेन. ठीक? त्या जेणेकरून तुम्हाला या सेशनचा पूर्ण फायदा करता येईल, लाभ घेता येईल. ठीक? जर तुम्ही ड्राईव्ह करता आहात, ट्रॅव्हल करता आहात आणि तुम्ही कुठल्या कामात आहात तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आता हे सेशन अजिबात अटेंड करू नका. कारण त्याचा तुम्हाला फायदा नाही होणार. फोकस खूप महत्वाचा आहे. त्याच वेळेला आपल्याला त्याची प्रचिती येते, अनुभूती होते. त्यामुळे फोकस खूप इम्पॉर्टंट आहे. जर ते करता येणं शक्य नसेल तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेन, ते पहा तुम्ही. पण आता तुम्ही केल्याने तुम्हाला फुल त्याचा बेनिफिट मिळणार नाही, याकरता मी सांगते आहे. आय विल बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट. ओके. सो या मेडिटेशनचा तुम्हाला काय फायदा होणार आहे ते मी तुम्हाला सांगते. फायदा नंबर 1 म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या दिव्य अशा चैतन्यमयी स्त्री शक्तीशी कनेक्ट होणार आहात. ओके?
आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येणार आहे, जी मला माहिती नाही. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. त्यामुळे काय होणार आहे मला माहिती नाही, पण डेफिनेटली तुम्ही कनेक्ट होणार आहात तुमच्या आतल्या चैतन्यमयी स्त्री शक्तीशी. हा एक फायदा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही आयुष्यात आता जिथे कुठे आहात, मला माहिती नाही तुमच्या आयुष्यात काय चाललेलं आहे, तुम्ही कुठे आहात, तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, किंवा तुम्ही कुठले चॅलेंजेस फेस करता आहात, मला काही कल्पना नाहीये. परंतु त्या चॅलेंजेस मधनं बाहेर कसं पडायचं, पॉइंट ए टू बी कसं पोहोचायचं, तो रस्ता, तो मॅप तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये तयार होणार आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये डिव्हिनिटी इज गोइंग टू हेल्प यू. डिव्हाइन एनर्जी, तुमची इंटरनल जीपीएस सिस्टीम, इंट्युटिव्ह पॉवर मी ज्याला म्हणते, ती तुम्हाला गाईड करणार आहे. ओके, ती उत्तरं काय असणार आहेत मलाही माहिती नाहीये. मी फक्त तुम्हाला मेडिटेशन साठी तुमच्या बरोबर असणार आहे, तुम्हाला ते कमांड्स देणार आहे, पण अल्टिमेटली तुम्ही तिथे पोहोचणार आहात. ओके, साऊंड्स ग्रेट, राईट? सो जर तुम्ही मेडिटेशनसाठी रेडी असाल तर प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स आर, म्हणजे मला कळेल सगळ्याजणी रेडी आहे, म्हणजे आपण मेडिटेशनला सुरुवात करू शकतो. येस. आसन घेऊ शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही करू शकता. पण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही मदर अर्थशी कनेक्टेड आहात, अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. रश्मी, तुम्ही ट्रॅव्हलिंग करता आहात? बाहेर पडू का? अम, तुम्ही स्वतः ड्राईव्ह करता आहात की कसं काय? स्वतः ड्राईव्ह नाही ना करत आहे? हाताने सांगितलं तरी मला कळेल. आय कॅन सी यू. नाही ना? मग तुम्ही हेडफोन्स लावा, डोळे बंद करा, काम झालं. ओके, युअर वेलकम, थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून हे सेशन जॉईन करता आहात. आय रिअली अप्रिशिएट दॅट. सो आय एम 100% कमिटेड टू गिव्ह यू बेस्ट व्हॅल्यू फॉर युअर टाइम. सो मेजॉरिटी ऑफ यू आर रेडी. ग्रेट. ओके, ठीक आहे. ग्रेट. सो तुम्हाला शक्य असेल तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन ठेवू शकता. जर तुम्हाला वाटलं कम्फर्टेबल नाही वाटलं, यू कॅन कीप युअर व्हिडिओ स्विच्ड ऑफ. नो प्रॉब्लेम. कुठलीही काही जोर जबरदस्ती नाही. मेडिटेशनला आपण सुरुवात करतो आहोत. एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एक लांब श्वास घ्या, श्वास सोडा. आता तुम्हाला रिलॅक्स बसायचं आहे. तुम्ही जी कुठली पोझिशन कम्फर्टेबल मानता स्वतःसाठी, त्या पोझिशन मध्ये तुम्ही बसू शकता. डोळे बंद करा आणि एक लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. दॅट्स करेक्ट. व्हेरी गुड. यू डुईंग ग्रेट. अमेझिंग. एक लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा. तुमच्या मनश्चक्षून समोर, तुमच्या डोळ्यासमोर एक दृश्य तुम्ही पाहता आहात अशी कल्पना करा. तुम्ही पाहता आहात एक विस्तीर्ण बाग आहे. खूप सुंदर बाग आहे तुमच्या डोळ्यासमोर. खूप छान मऊ गवत आहे, खूप छान झाडं आहेत तिथे. आणि त्या बागेमधनं तुम्ही चालता आहात. तुमच्या शरीराला थंडगार वाऱ्याचा स्पर्श होतो आहे. ती हवा बोचरी नाहीये, पण आल्हाददायक आहे. तुम्हाला खूप सुंदर फिलिंग येते त्याच्यामुळे. तुम्हाला छान चालावंसं वाटतं आहे त्या बागेमध्ये. तुम्ही चालता आहात. चालताना तुम्हाला झाडांचा, पानांचा सुगंध येतो आहे. तो सुगंध तुम्ही तुमच्या शरीरामध्ये भरून घेत आहात. तुम्हाला फार आल्हाददायक वाटतं आहे अशी कल्पना करा. त्या बागेमध्ये उंच उंच वृक्ष आहेत आणि तुम्ही चालता आहात. चालताना तुम्हाला एक मोठं झाड दिसतं, एक डेरेदार वृक्ष दिसतो. आणि त्या वृक्षाच्या छायेत तुम्ही बसता. थोडा वेळ निवांत त्या झाडाच्या खोडाला टेकून तुम्ही बसता. तुम्हाला फार छान, सेफ आणि सुरक्षित वाटतं आहे. खूप आनंद वाटतो आहे. तुम्ही अशी फिलिंग बऱ्याच दिवसात अनुभवलीच नाही. अशी फिलिंग तुमच्या मनामध्ये आहे. तुम्हाला फार निवांत, शांत वाटतं आहे. अचानक तुमचं लक्ष वरती जातं आकाशाकडे आणि तुम्ही पाहता निळशार आकाश आणि त्यामधनं अधनमधनं विहरणारे ढग तुम्ही पाहता आहात. तुम्हाला फार शांत आणि रिलॅक्स वाटतं आहे.
पूर्ण निसर्गाशी तुम्ही एकरूप झालेला आहात असं तुम्हाला वाटतं आहे. यू आर फीलिंग दॅट डिव्हिनिटी इनसाइड यू. तुम्ही निसर्गाशी एकरूप झालेला आहात, तुम्ही कनेक्ट झालेला आहात. आणि तुम्हाला जाणवतं, मी सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे. मी सुद्धा निसर्ग आहे. आणि ही भावना तुमच्या मनात जेव्हा निर्माण होते, त्यावेळेला तुम्हाला खूप आनंद होतो. तुमचं धरणी मातेशी असलेलं, आकाशाशी असलेलं, झाडांशी असलेलं, पानांशी असलेलं कनेक्शन तुम्हाला जाणवतं. आणि तुम्हाला खूप सेफ आणि सिक्युअर्ड वाटतं आहे. तुम्ही कल्पना करा, त्या निसर्गातून एक दिव्य प्रकाश तुमच्या शरीराच्या आतमध्ये आता प्रवेश करतो आहे. तुमच्या दोन्ही भुवयांच्या मधोमध तुम्ही लक्ष केंद्रित करा. आणि त्या दोन्ही भुवयांच्या मधोमधून एक निसर्गातला दिव्य प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आहे. तो दिव्य प्रकाश तुमच्या मस्तकातून हातापायांमध्ये आणि खाली पायांच्या अंगठ्यापर्यंत पोहोचतो आहे. आणि त्या दिव्य प्रकाशाने तुम्हाला अजून जास्त हलकं वाटतं आहे, अजून जास्त सेफ आणि सिक्युअर्ड वाटतं आहे. हा दिव्य प्रकाश तुमच्या आतमध्ये आहे, तुम्ही त्या चैतन्य शक्तीचा भाग आहात. ही कल्पनाच तुम्हाला खूप जास्त सुखद वाटते आहे. तुम्हाला खूप जास्त सुरक्षित वाटतं आहे. आणि या दिव्य प्रकाशामुळे तुम्हाला आता दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. त्या दिव्य दृष्टीने तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर स्वतःकडे पाहत आहात, स्वतःच्या आयुष्याकडे पाहत आहात. एखादा चित्रपट पाहिल्याप्रमाणे तुमचं आयुष्य आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आहात. तुम्ही स्वतःकडेच त्रयस्थ दृष्टीने आता पाहत आहात. तुमच्या आयुष्याकडेच त्रयस्थ दृष्टीने पाहत आहात. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा आता आढावा घेत आहात. तुम्ही आता जिथे कुठे आहात, तुम्ही जिथे राहता, तुमची मित्रमंडळी, तुमच्या ऑफिसमधले कर्मचारी, तुमचे सहकारी, हे कोण आहेत, कसे आहेत, याचा तुम्ही आढावा घेत आहात. ही जी तुमच्या आजूबाजूची माणसं आहेत, ती माणसं तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे पोचण्यासाठी मदत करता आहेत का? तुम्हाला मोटिवेट करता आहेत का? तुम्हाला इन्स्पायर करता आहेत का? याचा आढावा तुम्ही घेत आहात. कोणती अशी माणसं आहेत जी तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे पोचण्यापासून रोखता आहेत, डिमोटिवेट करता आहेत? कोणती माणसं आहेत? तुम्ही कोणाच्या संगतीत राहता आहात याचा तुम्ही एका त्रयस्थ दृष्टीने आढावा घेता आहात. गो अहेड. संपूर्ण तुमचं आत्ताचं आयुष्य स्कॅन करा आणि त्यापैकी कोणती माणसं तुम्हाला आयुष्यात पुढे जायला मदत करत आहेत आणि कोणती माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यापासून रोखता आहेत ते पहा. त्याचा आढावा घ्या. तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे, ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करणारं आहे की मागे खेचणारं आहे? तुम्ही असं काय करू शकता की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं येतील? आत्ताच्या या इंटरनेटच्या जगामध्ये तुम्ही असं काय करू शकता ज्याच्यामुळे तुम्ही त्या माणसांशी कनेक्ट होऊ शकता, जी माणसं तुमच्या अलाइनमेंटमध्ये आहेत? याचा विचार करा. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातल्या माणसांचा विचार करून झाल्यानंतर तुम्ही स्वतःकडे पाहता, स्वतःच्या वागणुकीकडे पाहता आहात, स्वतःच्या बिहेवियरकडे पाहता आहात. तुमचं वागणं बोलणं कसं आहे? तुम्ही कशा आहात? तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणाऱ्या व्यक्ती आहात का? तुम्हाला पटकन राग येतो का? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही पटकन नाराज होता का? लोकांशी बोलताना तुमची वागणूक कशी असते? तुम्ही लोकांशी बोलताना कोणते शब्द वापरता? तुमच्या आवाजाचा टोन कसा असतो? याचा तुम्ही आढावा घेता आहात. तुमची बॉडी लँग्वेज कशी असते? बोलण्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या शब्दांचा प्रामुख्याने वापर करता? तुमच्या टेक्स्टिंगमध्ये कोणत्या कोणत्या इमोजीसचा तुम्ही जास्त वापर करता?
एकंदरीत तुमचं वागणं इतरांशी असलेलं कसं आहे याचा तुम्ही आता आढावा घेत आहात त्रयस्थ दृष्टीने. तुम्ही स्वतः स्वतःकडे पाहत आहात आणि स्वतःला विचारता आहात, माझं वागणं नेमकं कसं आहे? ते मला जिथे पोचायचंय तिथे पोचण्यासाठी मदत करता आहे का? की मदत न करणारा आहे? मला माझ्या वागण्या बोलण्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारता आहात. तुमच्या इतरांशी असलेल्या रिलेशनशिप्स कशा आहेत? तुमचं स्वतःशी असलेलं नातं काय क्वालिटीचं आहे याचा तुम्ही आढावा घेता आहात. तुम्ही स्वतःशी काय बोलता याचा तुम्ही आढावा घेता आहात. इतरांशी कसा बोलता याचा आढावा घेता आहात. तुमचं बोलणं सरकास्टिक असतं का? की तुम्ही लोकांशी गोड बोलता याचा तुम्ही आढावा घेता आहात. तुमचे लोकांशी असलेले संबंध एकंदरीत कशा पद्धतीचे आहेत आणि तुमच्या वागणुकीचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो आहे याचा तुम्ही आढावा घेता आहात. एकच गोष्ट परत परत सांगणं, समोरच्या व्यक्तीला नॅग करणं, कंट्रोल करणं, असा तुमचा स्वभाव आहे का? असं तुमचं वागणूक आहे का? याचा तुम्ही विचार करता आहात. एका त्रयस्थ दृष्टीने स्वतःकडे पाहता. गो हेड. तुमच्या बिहेवियरचा विचार केल्यानंतर तुम्ही विचार करता आहात की मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणती स्किल शिकण्याची गरज आहे. मे बी तुम्हाला जाणवेल की तुम्हाला तुमचे फायनान्सेस छान करण्यासाठी फायनान्शियल स्किल्स शिकणं गरजेचं आहे. तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला सेल्स आणि मार्केटिंग शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ मेकिंग शिकणं गरजेचं आहे असं कदाचित तुम्हाला जाणवू शकेल. कोणती अशी स्किल आहे जी शिकल्याने तुम्हाला स्वतःमध्ये प्रगती करता येऊ शकते? तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे पोचण्यासाठी कोणतं स्किल तुम्हाला मदत करू शकतं? काय अशी गोष्ट आहे जी तुम्हाला शिकण्याची गरज आहे? मे बी तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करणं हे तुम्हाला शिकण्याची गरज आहे. मे बी तुम्हाला कम्युनिकेशन स्किलवर काम करणं हे गरजेचं आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला शिकण्याची आता आत्यंतिक गरज वाटते याचा आढावा तुम्ही घेता आहात. कोणतं असं स्किल आहे जे शिकल्याने तुम्ही तुमच्यामध्ये प्रगती करू शकता, आयुष्यात तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे तुम्ही पोचू शकता असं तुम्हाला वाटतं. अशा स्किल्सचा तुम्ही आढावा घेता आहात. होय. त्यानंतर तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये डीप डाईव्ह करणार आहात. तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये खोलवर जाता आणि स्वतःला विचारता की कोणती अशी माझी बिलीफ सिस्टीम आहे जी बिलीफ सिस्टीम मला पुढे जाण्यापासून रोखते आहे. कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यांना मी अति महत्व देते आहे आणि त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यापासून मला अटकाव होतो आहे याचा तुम्ही आढावा घेत आहात. कोणत्या अशा लिमिटिंग बिलीफ्स आहेत हेल्थ एरियामधल्या ज्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये चांगलं आरोग्य आकर्षित करण्यामध्ये अडचणी येत आहेत. कोणत्या अशा बिलीफ सिस्टीम्स आहेत की ज्यामुळे मला माझ्या रिलेशनशिप्समध्ये डिफिकल्टीज येत आहेत. कोणत्या अशा लिमिटिंग बिलीफ्स आहेत ज्याच्यामुळे मला करिअरमध्ये उन्नती करण्यामध्ये बाधा येते आहे. कोणत्या अशा लिमिटिंग बिलीफ्स आहेत ज्याच्यामुळे जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी मला डिफिकल्टी येते आहे. या सगळ्या लिमिटिंग बिलीफ्सना तुम्ही शोधून काढता आहात. असा मी कोणता विचार करते ज्याच्यामुळे मला पुढे जाण्यामध्ये अटकाव होतो आहे याचा तुम्ही आढावा घेता. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गोष्टीला व्हॅल्यू करता याबद्दल तुम्ही स्वतःचा विचार करता. तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देता का? कुटुंबाला व्हॅल्यू देता का? पैशाला महत्व देता का? वेळेला महत्व देता का? स्वतःच्या एनर्जीला महत्व देता का? या सगळ्या गोष्टी याचा आढावा तुम्ही घेत आहात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत
याचा तुम्ही एक आराखडा मनाशी बांधता आहात. यानंतर तुम्ही अजून तुमच्या अंतर्मनामध्ये खोलवर डोकावता आणि स्वतःला विचारता, मी स्वतःला काय समजते? माझा स्वतःबद्दल काय विचार आहे? व्हॉट इज माय आयडेंटिटी? मी कोण आहे? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारता. तुम्ही स्वतःशी विचार करता, एखाद्या इमोशनला तर मी माझी आयडेंटिटी कधी बनवलं नाही ना? बरीच लोक म्हणतात, आय एम स्ट्रेस, आय एम अँग्री, आय एम शाय पर्सन. अशा पद्धतीने कुठल्या तरी एका इमोशनला तर मी माझी आयडेंटिटी बनवलं नाही ना? याचा तुम्ही आढावा घेता. विचार करा, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. कारण हा विचारच तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे विचार करून विचार करण्याचं तुम्ही आता ठरवता आहात. स्वतःला काय विशेषण तुम्ही देऊ शकाल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रगती करता येईल, याचा तुम्ही विचार करत आहात. तुम्ही कोण आहात? तुमची आयडेंटिटी काय आहे? आय एम डॅश याच्या पुढे तुम्ही काय ऍडजेक्टिव्ह लावू शकता, काय विशेषण लावू इच्छिता, याचा तुम्ही विचार करा. त्या विशेषणांचा फायदा तुम्हाला जिथे कुठे पोहोचायचा आहे तिथे होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही ठरवता, यापुढे मला विचार करून विचार करायचा आहे. स्वतःबद्दल बोलताना खूप जास्त सजग राहायचं आहे. मी स्वतःला काय विशेषण देते आहे याबद्दल मी आता सजग होणार आहे. एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा. करेक्ट. नीट. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या जीवनाचा आढावा घेतल्यानंतर तुम्हाला आता जाणवतं आहे की तुमच्या जीवनामध्ये 90% अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या ताब्यामध्ये आहेत, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. तुमच्या वागणुकीत, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या भावनामध्ये बदल घडवून, एखादं नवीन स्किल शिकून तुम्ही नक्कीच तुम्हाला जिथे कुठे पोहोचायचं आहे तिकडे पोहोचू शकता. या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. आणि त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही आता सज्ज झालेला आहात. तुम्हाला हे पुरेपूर कळलेलं आहे की तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या ऍक्शन्स या सगळ्या तुमच्या आहेत आणि त्यामध्ये बदल घडवून तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे नक्कीच पोहोचू शकता. ही जाणीव झाल्यानंतर तुम्हाला एकदम लिबरेटिंग फिलिंग येते. तुम्हाला असं वाटतं की वा, माझं आयुष्य माझ्या हातात आहे, मी माझ्या आयुष्याची शिल्पकार आहे. तर आता मी माझं आयुष्य घडवणार. आणि एका नव्या जोमाने तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठी रेडी होता. आणि याकरता तुम्हाला आता तुमच्या हृदयावरती हात ठेवायचा आहे आणि पुढील वाक्य माझ्यासोबत म्हणायचे आहे. तुम्ही स्वतःचं नाव घ्या, जसं मी घेते आहे, मैथिली. मी तुझ्या सोबत आहे. माझ्या भावना, माझे विचार, माझी बिलीफ सिस्टीम आणि माझ्या ऍक्शन्स या माझ्या आहेत. त्याची मी 100% जबाबदारी घेते. आय एम क्रिएटर ऑफ माय डेस्टिनी. मी माझ्या आयुष्याची शिल्पकार आहे. आत्तापर्यंत मी जो जो विचार केला, ज्या भावना फील केल्या, ज्या ऍक्शन्स मी घेतल्या, जी माझी बिलीफ सिस्टीम आहे, त्या सगळ्याची मी 100% जबाबदारी घेते. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय बिलीफ्स, थॉट्स, फीलिंग्स अँड ऍक्शन्स. आय एम रिस्पॉन्सिबल. आणि म्हणूनच यापुढे माझ्या भावना, विचार, बिलीफ सिस्टीम आणि ऍक्शन्स मध्ये बदल घडवून मी आयुष्यात अधिकाधिक प्रेम, सुबत्ता, चांगल्या रिलेशनशिप आणि ग्रेट करिअर आकर्षित करण्यासाठी आता रेडी आहे. आय एम रेडी. मी पूर्णतः रेडी आहे. मला पूर्ण खात्री आहे, माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या भावनांमध्ये बदल घडवून मी माझं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकते. तुम्ही असं म्हटल्यावरती तुम्हाला आतून आवाज येतो, तथास्तु, तथास्तु. इमॅजिन
नैसर्गिक शक्ती जी तुमच्या आजूबाजूला आहे ती तुम्हाला खूप जास्त आशीर्वाद देते आहे. तुम्ही त्या नैसर्गिक शक्तीची मुलगी आहात. यू आर अ डिवाइन चाइल्ड. आणि ती नैसर्गिक शक्ती तुमच्या आतमध्ये आहे. या शक्तीचा वापर करून तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही आता सज्ज झालेले आहात. तुम्हाला माहित आहे, यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःकडे घेत आहात. यू आर टेकिंग 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर लाईफ अँड यू आर रेडी फॉर न्यू स्टार्ट. यू आर रेडी फॉर न्यू स्टार्ट. या विचारांनी यू आर फीलिंग पॉवरफुल अँड ग्रेटफुल. तुम्हाला हे सुंदर आयुष्य विधात्याने दिलेलं आहे आणि या आयुष्याचा वापर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करणार आहात. आणि ते करण्यासाठी तुम्ही सज्ज झालेले आहात. तुमच्या आयुष्यामध्ये ऍक्शन घेण्यासाठी तुम्ही तयार झालेले आहात. यू आर मोटिवेटेड टू टेक ऍक्शन. यू आर इन्स्पायर्ड टू टेक ऍक्शन. आणि या कृतज्ञता भावाने तुम्ही तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायला सज्ज झालेला आहात. And on the count of five, feeling powerful, grateful, and happy, you can open your eyes. दोन्ही तुमचे हात असं रब करायचं and feel the energy within you. Feel that energy. Well done. तुम्ही ही प्रोसेस खूप सुंदर केलीत. त्याबद्दल यू डिझर्व अप्रिसिएशन. मला तर तुमचं कौतुक आहे. प्लीज अप्रिशिएट युअर सेल्फ. पॅट युअर बॅक. कम ऑन, डू दॅट. इट्स अ रिच्युअल. डू दॅट. ग्रेट. अमेझिंग. सो तुमच्या मनामध्ये आत्ता या क्षणी काय फिलिंग आहे? यू कॅन पुट इट इन द चॅट बॉक्स. ओके. आणि तुम्हाला काय फील झालं हे जर तुम्हाला शेअर करायचं असेल, प्लीज रेज युअर हँड. आय विल अनम्यूट यू अँड प्लीज शेअर. ओके, गो अहेड. येस रश्मी. रेश्मा, येस. प्लीज अनम्यूट. येस, प्लीज गो अहेड. मला असं शेअर करायचंय की आपण हे जे मेडिटेशन आज केलं, पहिलं तर सगळ्यांना वुमन्स डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हाला चांगला मार्ग दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैथिली. नेहमीच तू चांगला मार्ग दाखवत आलीस. आणि एक युनिक आणि काय म्हणतात इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण आज काय म्हणतात त्याला अ, स्वतःच एक आपण रिव्ह्यू जो घेतो तो फार इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण घेतलाय. अदरवाईज आपण कसं सॉर्ट अनालिसिस वगैरे ऐकलेलं असतं, पण अशा पद्धतीने रिव्ह्यू आपण कधीच घेतलेला नसतो. तर मला माझ्या केसमध्ये लक्षात आलं की मी काही गोष्टींना खूपच जास्त इम्पॉर्टन्स दिला आणि खूपच जास्त वेटेज दिलं. ज्या गोष्टी मी म्हणजे स्वतःसाठी नाही करू शकले तरी इतरांसाठी अजूनही मी करू शकते. की माझं जॉब प्रोफाईल जे चेंज झालेलं आहे, तर इतरांसाठी मी त्या नॉलेजचा वापर करू शकते असं मला लक्षात आलं. आणि अजून एक लक्षात आलं की आपल्याला नव्याने लाईफ जगता येण्यासारखं ऑलवेज म्हणजे तो चान्स आपल्याला नेहमीच अवेलेबल असतो. ती अपॉर्च्युनिटी आपल्याला नेहमीच असते. तर आज वुमन्स डेच्या निमित्ताने तो मोटिव्ह रिवाईज झालाय परत. तर नवीन काही गोष्टी कोणाला काही शिकायच्या असतील किंवा प्रयत्नात असतील काही लोक की एखादं नवीन स्किल आपण शिकतो, तर ते डेव्हलप करण्यासाठी त्याच्यामध्ये फायनसी आणण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते सिन्सिअरली करायला पाहिजेत असं लक्षात आलं. थँक्यू सो मच. Thank you for sharing, Reshma. God bless you. Great share. थँक्यू. Please, everybody, send a lot of love. Thank you. Yes, anybody else want to share? आवाज येत नाही. दीपा यांचा मेसेज आहे. मे बी इट इज अ नेटवर्क कनेक्शन. माझा आवाज व्यवस्थित येत होता ना?
Right? Okay. Yes. Dipali is saying powerful. Thank you so much, Dipali, for joining. आणि खूप छान तुम्ही मेडिटेशन केलं त्याबद्दल धन्यवाद. एनिबडी एल्स वुड यू लाईक टू शेअर? डोंट वरी. तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय फील झालं, जस्ट तुम्हाला मला ऐकायला आवडेल. आय वुड लाईक टू हॅव अ फीडबॅक फ्रॉम यू. हो. मी समजू शकते काही जणांना पब्लिक स्पीकिंगचा फोबिया असू शकतो, की अशा झूम मीटिंग मध्ये मी अनोळखी लोकांसमोर कसं काय बोलू असं असू शकतं. बट यू कॅन पुट इट इन द चॅट बॉक्स, तुम्हाला काय फील झालं. फेमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट इमोशन्स. त्यामुळे तुम्हाला काय फील झालं ते ऐकायला मला खूप आवडेल. स्मिता, पीसफुल, लवली, ग्रेट. वृषाली, थँक यू सो मच फॉर शेअरिंग. अमेझिंग. ग्रेट. सो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या. आपण लवकरच एका अजून एखाद्या फ्री सेशन मध्ये भेटूच. अदरवाईज तुम्हाला जर माझा ग्रुप जॉईन करायचा असेल, तुम्हाला माझे वर्कशॉप्स करायचे असतील, तर डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी रिलेशनशिप्स बद्दल, यशस्वी नात्यांचा फॉर्म्युला हा एक कोर्स ऑफर करते. त्याचबरोबर अवेकन युअर फेमिनिन पॉवर हा कोर्स ऑफर करते. त्याचबरोबर एलिव्हेट हा एक प्रोग्राम मी नवीन लॉन्च केलेला आहे, जो खास स्त्रियांसाठीच आहे. आणि त्यामध्ये अ, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक पार्टनर आकर्षित करायचा आहे किंवा तुमच्या एक्झिस्टिंग लव्ह रिलेशनशिपला अधिक जास्त सुंदर बनायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इमोशनल इंटिमसी निर्माण करायची आहे, तर त्याकरिता तुम्ही एलिव्हेट प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकता. ओके. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. आय रिअली अप्रिशिएट. Lots of love to you. Sending you a lot of healing and love vibes. Okay. Bye. Thank you. Thank you so much.